कोण पाहिजे? बाई इथं किशोर राहते का? किशोर अच्छा किशोर हो 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 राहते, नवीन आला तो राहायला. पण आपण कोण? तुम्हाला मी पहिल्यांदाच पाहत आहे. बाई मी त्याची आई आहे आणि ही त्याची बायको आहे. व्हॉट? बायको? काही बोलून राहिले. ज्यावेळेस तू त्यांनी इथं रूम केली होती भाड्याने, माझ्याकडे आला होता रूम पाहिजे म्हणून, त्यावेळेस तू म्हणता की मी सिंगल आहे, माझं लग्नच नाही झालं, आणि आता बायको कुठून आली? काय किशोरजी असं बोलले की त्यांचं लग्न झालं नाही, ते अनमॅरिड आहेत? बापरे, किशोरजी असं कसं करू शकतात? मी त्यांची बायको आहे म्हटलं. आमच्या लग्नाला 1 वर्ष होते आता. अगं बाई, मग तू आतापर्यंत कुठे होती? 3 महिने झाले तू इथे आहे, तर तू कुठे होती? बाई ते आम्ही पाठवलं नाही तिले. आम्ही शेगावच्या, ती माझ्याजवळ होती. आम्ही पाठवलं नाही तिले. तो असं कसं काय बोलला तुमच्या संग? मला हेच नाही समजून राहिलं. एवढं खोटं? बाई काय बोलले किशोरजी माझ्याबद्दल की ते अनमॅरिड आहेत? मी त्यांची कोणी नाही आहे का? चला वापस चला, थांबायचं नाही मला इथं. थांब ना व. नाही बरं बाई, कुठं आहे खोली? जातो आम्ही. आहे का तू घरी? आहे का? गाडी दिसली आम्हाला, घरीच आहे वाटते. हो आहे तो, बहुतेक आहे. मला काही मी लक्ष ठेवत नाही एवढं, पण बहुतेक आहे तो. जा तुम्ही, इकडनं जिना आहे आणि वरती रूम आहे, जा. बरं बाई, धन्यवाद. चाल व चाल, तो आहे म्हणते घरीच आहे. काय लोक आहेत, काय जमाना आला. तो मुलगा मला म्हणतो का मी अनमॅरिड आहे म्हणे, आणि त्याची बायको काय येते, त्याची माय काय येते? मला याचा शोध लावाच लागेल. हे खरंच फ्रॉड आहेत का काय? मी जाऊ दे दिला यांना आतमध्ये विश्वास करून. खूप मोठी चूक केली का काय मी? मला पाहावं लागेल खरंच बायको आहे काही याची. खूपच नालायक लोक निघाले आजकाल. आणि तुम्ही सर्वजण व्हिडिओ जे पाहतात पण सबस्क्राईब नाहीत करत, ज्यांनी अजूनही सबस्क्राईब नाही केलं त्यांना आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचं नाव माहीत असेल, मराठी कार्टून हब. नक्की सबस्क्राईब करा. दुसरं पण चॅनल आहे माझं, त्याचं नाव आहे वावा कॉमेडी कार्टून, त्याला पण सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा. आणि व्हिडिओ पूर्ण पहा. बापरे, हे आहे का रूम? कुठे आहेत? घरात नाही आहेत वाटते. अशिंदा, किशोर, किशोर. अरे आई, अचानक मी का स्वप्न पाहू राहिलो काय? नाही, स्वप्न नाही पाहून राहिला, आलो आम्ही. काय करून राहिला? काही नाही बाई, ते भूक लागली होती तर म्हटलं काही बनवतो, म्हटलं खायला काही चटपट. काहून? मिरचा डबा लावला म्हणूनच ना तू? हो, पण त्यात काय ते बाई, 3 पोळ्या तर लाईने आहे. भूक नाही होत कधी कधी, लागते म्हणतात भूक, तर बनवत असतो मी काही. असं म्हणून बनवून राहिला नाही? पाय ना कोणाला तर. हे काय आहे आई? हे कसं काय? तू आधी फोन करायला पाहिजे होता मला. तू एकदम कसं काय निर्णय घेऊ शकता आई? काही गरज नव्हती तुले आणायची इथं. चुप बस, जास्त इतराव नको. पाय हाल उरायले ते खाय प्यायचे. ते चालते मला, खाया पाहिजे हाल झाले चालते. माणूस खाल्ले, खाया पिणं बारका चिरका झाला तर जाडा होती. पण हे म्हणजे माणसे खाल्ली पाहिजे मला, डोक्याची हाल नाही पाहिजे मला, डोक्याला टेन्शन नाही पाहिजे. काय डोक्याला टेन्शन आहे रे तुया? काही बोलत राहतं. बस चुपचाप ना. टेन्शन आता उभीच राहते का बाई? पाहुणे सारखी तुझं घर आहे नाही? पाय ना घरात किती पसार आहे. तर आता ते बॅग ठेव, बॅग ठेव खाली, काहीतरी बनव खायला. आई मला भूक नाही आहे. हे पाय, शांतपणा करू नको जास्तीचा. मला फालतू ते जसं घर तसं इथं नाही पाहिजे. मुक्काड्यांना खायचे करीन ते, नाही तर मी आता चालली जाईल. अरे फारच जबरदस्ती याकडे आई तुझी. मी तुझी माया की तू माया बाप आहेस? अरे काय आई, उठ. बस मुकाट्याना होईट होईट करायला मोठ्या. जाय व ते बॅग ठेव खाली, हात पाय घेत पाय धुई आणि काही बनव खायला. आता काय यावेळेस काय बनवू मी खायला? म्हणजे काय नाश्त्याचाच वेळ आहे समजा, हा 4 वाजले. पोहा बनव ना मग, चहा बनव, पोहा बनव. जाय. बरं ठीक आहे, बनवते मग पोहा. आई तू कायला आणला आई तिले? ते काय काही गरज नव्हती तुला आणायची. अरे काय करतो बाबू तिथं ठेवून? आणि ती सुधारली नाही रे आता. आई ती नाही सुधरू शकत, तिची गमेंट नाही गेली अजून बी, जिरली नाही तिची.
अरे ते मी हाव ना, मी थांबतो 4-8 रोज थांबतो मी, पाहतो का आहे काय नाही तर. जाऊ दे बस. पाणी गिनी पी नाही तर जाय. हात पाकीत पडतील पाणी पी. हा बस तू आणते ते खायला आणते आणि पाणी आणते. यात बाई चिवड्याचे पाकिट गिकिट आहेत, काढून घ्या लागतील. त्यासाठी आणले रे किशोर, तुला आवडते की नाही नमकीन, मग आणले चिवडा कस्ता फापडी. अरे वा, चांगलं केलं आई, आणलं. लय आवडते मला ती. म्हणूनच आणलं. बाप रे बाप, झाले पोहे, चहा पण झाला. किती पसारा, बाप रे. पसारा आवरता होतात नाकी नवाली माझ्या. काय तर म्हणजे मी एकटा राहतो. किती गंदा वापर, किती घाणेरडा वापर आहे. किती बोलतात मला. तेच कधी मी समजा असती असा पसारा झाला असता 4 लोकांना सांगितलं असतं फोन करू करू, हिचा वापर चांगला नाही, हिला काही येत नाही. स्वतः पहा म्हणा तिचा वापर स्वच्छ आहे. तर किशोरजीची एक खूप वाईट सवय आहे, पण स्वतःच कधीच पाहत नाहीत, दुसऱ्याच काढतात. जाऊ दे, बोलत तोंड दिसते माझं. घ्या म्हणा, खा म्हणा पोहे आणि प्या म्हणा चहा. खा आता. पोहे बनवले, चहा पण बनवला, पण पोहे झाल्यावर चहा आणते. तू पण घे ना. नाही मी असं बेटाईन नाही खात, माझी ऍसिडिटी वाढते. घे खाय आई. किती खारट पोहे आहे. पोहे आहेत, मीठ आहे का, मिठात पोहे आहेत काय मी. काही बोलतं काय रे, एवढे खारट कुठे झाले पोहे. खायची मुकाड्या ना, पुरापत्या काळात राहते. आई खरंच खूप खारट झाले का. नाही व, काही नाही झाले. काय रे तेजू, तो आपण दिवाळीचे पाकिट आणले की नाही, कस्ता पापडी ते एका प्लेटीत ते बियाण काढून त्याच्या संग खाईन. हा नाटक नको करू रे जास्तीची. चांगले झाले पोहे, एवढा नको दाखव. अरे हे चांगलं जबरदस्त चालू आहे माझ्यावर. तर खाय रे, नाही आवडले तरी काय. काय मुकाट्यानं. आणि पाय घरात नशीनच काही किराणा तर मी तू लिस्ट बनवून देतो, सारा किराणा घेऊन ये. आता वेचचा डबा बंद करून टाक, समजलं ना. आणि सारा घरी बनवत जाऊ आता. अरे राहू दे ना आई, तू 2-3 दिवस राहायची चालली जाशील, मग माझा डबा कशाला बंद करायला लावतो. मी सांगतो तेवढं कर, जास्ती शिल्लक नकोपणा करत जाऊ. ऐक ना, शिक जरा. मुकाट्यानं लिस्ट बनवून देतो. गहू हे ते तसे मी गहू आणले, ते फक्त चक्कीन दळून आणजो. आणि सगळं दाणा हे ते घेऊन यायचो. मसाले, भाजी पाला सगळं. कुठं आहे या गावचं मार्केट नाही सांगून द्यायचं मला. तर मग मी चालली जाईन आणायला, नाही तर हे मी चालली जाईल. आणि आणून घेऊन येऊ आम्ही दोघी सासूना जाऊन, घरी स्वयंपाक करत जाऊ. आई माझी मम्मी पण येऊन राहिली, फोन आला होता. ओ माय, हो बाप्पा, ती आता माहेरच आहे. ती मम्मी आली की मग तर मम्मीला विचारू ना आपण, याचं काय काम आहे. अरे वारे वा. ती मम्मी कधी येऊन राहिली. मम्मी म्हणे मी संध्याकाळी येतो म्हणे, तर म्हणजे डबा घेऊन येतो म्हणे. संध्याकाळी काय करायचं काम नाही, सांगून द्या यांना की वेचा डबा की आणू नका म्हणा. आई माझा वेचा डबा येते, एकदम नाही म्हणू शकत नाही समोरच्याला. समजलं, माझा महिना पुरला नाही अजून. तुम्ही जेव्हा ते काय जेवायचं आहे तर. बरं जाऊ दे याले, आपल्या दोघी पुरताच डबा सांग मग. आणि त्या मम्मीला म्हणा तुम्ही इकडे जेव जा म्हणा, डबा घेऊन ये जा म्हणा. बरं आहे, ठीक आहे.